पालघर शहरात चोरट्यांचा उच्छाद वाढलेला आहे। काल रात्री शहरात प्रसिद्ध दांडेकर कुटुंबियांचा बंगला चोरट्यांनी फोडलाय आणि या बंगल्यातून 87 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे। त्यात 320 तोळे सोनं आणि 7 लाख रुपये रोख असा समावेश आहे। एका घरगुती समारंभासाठी दांडेकर यांनी बाहेरगावी गेलेले असताना ही मोठी चोरी झालेली आहे। अजय दांडेकर यांच्या बंगल्यामध्ये ही चोरी झाली आहे। 320 तोळे सोनं दांडेकरांकडे होतं आणि हे 87 लाखांचा एकूणच ऐवज हे चोरटे घेऊन फरार झालेले आहेत। एकूणच आपण बघतोय पालघर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत, चोरटे वाढलेले आहेत। काल तर 87 लाखांचा दरोडा पडलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्या बरोबर आहे। हर्षद, आपण बघतोय 87 लाखांचा दरोडा आणि त्यात 320 तोळे सोनं आणि 7 लाख रोकड नेलेली आहे। या चोरट्यांनी काय अधिक माहिती आहे एकूणच या घटनेविषयी? खळबळजनक अशी ही घटना आहे। शहरात एवढी मोठी चोरी झाल्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागलेले सज्ज झालेले आहे। पोलिसांची जी यंत्रणा आहे ती तपास करताना दिसत आहे। एकूणच हे जे कुटुंबीय आहे, दांडेकर कुटुंबीय हे परगावी गेलं होतं आणि जेव्हा हे काल रात्री परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे। आता पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलेला आहे, त्याच्यामध्ये काही 2 चोर चोरी करताना आढळून दिसत आहेत। पोलीस त्या पद्धतीने तपास करत आहेत। एकूणच पण मात्र शहराच्या मध्यभागी असलेलं हे ठिकाण असल्यामुळे इथे एवढ्या मोठ्या आणि वर्दळ ठिकाणी असलेल्या ह्या भागामध्ये चोरी झाल्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मृदुला, खरोखर आपण पाहू शकतो हर्षद, ज्या तऱ्हेनं एका घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनही दांडेकरांनी ठेवलं होतं। काही तातडीच्या कामाने ते कदाचित बाहेर निघाले। दांडेकर कुटुंबियांशी या संदर्भात काही बोलणं झालं आहे का आपलं? आणि एकूणच सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या पालघरचं वातावरण कसं आहे? दांडेकर कुटुंबियांशी आपण संपर्क साधला असता त्यांनी हे लॉकरकडे ठेवणं अपेक्षित होतं, पण अत्यंत वेळेवर कार्यक्रम ठरल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अधिकृतपणे ते कॅमेऱ्यासमोर बोलत नाहीयेत आणि जर पालघरच्या एकंदरीत परिस्थितीचा विचार केला तर पालघर असेल किंवा पालघर जिल्ह्यामध्ये खरोखरच चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत, पण कुठेतरी पोलिसांचे प्रयत्न कमी पडताना दिसत आहे। मृदुला, खरं हर्षद, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। हर्षद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच आपण बघतोय फार मोठा दरोडा काल पडलेला आहे पालघरमध्ये। काल रात्री शहरात प्रसिद्ध दांडेकर कुटुंबियांच्या बंगल्यामध्ये चोरट्यांनी चोरी केली, त्यामध्ये 87 लाखांचा ऐवज लांबवलाय। त्यात 320 तोळे सोनं आणि 7 लाख रुपये रोख याचा समावेश आहे। एका घरगुती समारंभासाठी दांडेकर यांना बाहेरगावी जावं लागलं होतं आणि ते बाहेरगावी गेलेले असताना ही मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरात चोरी झाली आहे। ही काही दृश्य आपण त्यांच्या त्या घराची बघू शकतो। 320 तोळे सोनं आणि 7 लाख रुपये कॅश अशी या घटनेमध्ये चोरीला गेलेली आहे। त्यांच्या बंगल्याला सीसीटीव्ही फुटेज आहे, कॅमेरा बसवलेला आहे। ते फुटेज बघता त्याच्यामध्ये 2 लोक चोरी करण्यासाठी प्रवेश करताना दिसत आहे। सदरबाबत पालघर पोलीस स्टेशनला 8 नंबर CR दाखल आहे घरफोडीचा आणि पुढील तपास चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।